नमस्कार मित्रांनो, वाघ कोंबडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तुम्ही आपल्या या कोंबड्या आता बघू शकता, कंप्लीट 6 महिने झालेत आणि आपण इथे अंड्यांची व्यवस्था सुद्धा केली आहे। लोखंडी डबे आहेत, या पद्धतीने आपण व्यवस्था केली आहे। आज मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याला 12 कोंबड्यांची ऑर्डर आली, कोंबडे नर। तर आपण ती ऑर्डरसाठी आज आपले 12 कोंबड्यांचे एक बॅच साईडला काढली, ती आपण तुम्हाला दाखवतो। आणि मित्रांनो, आपले अंडे सुद्धा चालू झाले। मी तुम्हाला अंड्याची क्वालिटी सध्या साईजला छोटे जरी असले पण क्वालिटी एकदम उत्तम आहे। आपण प्युअर गारामध्ये काम करत असतो। तर मी तुम्हाला आता माझ्या बाहेरचं वातावरण दाखवतो की आपल्याकडे शेवगा आहे। तर आपण शेवगा आता कट केला आहे, कारण की जर शेवगा जास्त वाढला तर ते शेंगा तोडायला अडचण होते आणि पक्ष्यांना पाला सुद्धा कमी राहतो। तर या पद्धतीने आपण शेवगाची पूर्ण कटाई केलेली आहे। मध्ये तुम्ही बघू शकता, ही अशी एक आपली आंब्याची झाडं आहेत। समोर तुमचे पेरू आहे, इकडे चक्कू आहे, इकडे तुमचं अंजीर आहे। आणि जे तुम्हाला मी आता मगाशी सांगितलं की आपल्याला डिलिव्हरी आली आहे 12 पक्ष्यांची, तर त्याची फॅसिलिटी तुम्ही बघू शकता। ही आपण एक जाडी तयार केली या पद्धतीने। यावर आपण 3 ट्रे ठेवले, 1 2 3। तर यामध्ये आपण आता काय करणार आहे, आपण 4 पक्षी एका ट्रे मध्ये ठेवणार आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण पक्षी कसे, मी तुम्हाला पक्षी दाखवतो। हे बघा, या पद्धतीने तुम्ही आपले अंडे निघालेले आहे। हे अंडे आपण 15 रुपये नगाने देतो, ठीक आहे। तुम्ही अंड्यांची क्वालिटी बघू शकता, बघा एकदम छान पद्धतीची क्वालिटी आहे, एकदम फ्रेश आहे। हे अंडा बघू शकता तुम्ही, छान क्वालिटी आहे। आणि आपण जे पक्षी डिलिव्हरीसाठी काढले ते पक्षी याप्रमाणे आहे, बघू शकता तुम्ही। क्वालिटी बघा पक्ष्यांची, एक नंबर आहे। हा पक्षी साधारण आपला 1200 ते 1300 ग्रॅमचा आहे जिवंत, आणि हा कटिंग केल्यावर एक साधारण 900 950 या पद्धतीने भरतो। तर आपण आता डिलिव्हरी करायला निघालो आहोत। जिथं आपण डिलिव्हरी करणार आहे तिथे मी तुम्हाला हे डिलिव्हरी पोच करताना एक व्हिडिओ नक्की दाखवतो। मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन करत असताना खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागतो। आपल्या कोंबड्या फ्री रेंजमध्ये फिरतात। हे तुम्ही समोर बसली माझी आई आहे, माझ्या व्यतिरिक्त आईच त्यांचं लक्ष ठेवते बऱ्यापैकी। आणि वातावरण एकदम खेळता असल्यामुळे कोंबड्यांना काही अडचण नाही। आपल्या परिसरामध्ये आपलं स्वतःच फक्त एक पोल्ट्री फार्म असल्यामुळे इकडे काही रोगराईला भीती नाही, ठीक आहे। आणि असं कुत्रे मांजर येतील याची पण काही भीती नाही। पण तरी प्युअर गावरान कुक्कुटपालन करत असताना तुम्हाला कंपाऊंड असणं गरजेचं आहे। आपल्याकडनं एक चुकी झाली यावर्षी, आपली पहिली वेळ असल्यामुळे आपल्याला उन्हाळ्याचं नियोजन करता नाही आलं, कारण की वर फक्त पत्र आहे आणि ते जास्त तापत होते आणि उन्हाळा पण प्रचंड होता, त्यामुळं आपली थोडी मृत्यू झाली। शिवणाने आपण याची काळजी घेऊ, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की यामध्ये आम्ही काय अजून चांगलं करू शकतो। धन्यवाद मित्रांनो।